घे चल घे घे इथे रेडी हाँ हाँ ऑडियो चेक 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 हाँ शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी दाखल झालेले आहेत। या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाविरोधात घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत। शेवटच्या रांगेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीच्या बैठकीत बसवण्यात आलं होतं आणि पुढच्या रांगेमध्ये काही वेगळे चेहरे दिसत होते। मात्र या ठिकाणी राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये कुठेतरी उद्धव ठाकरे यांना मागच्या रांगेत बसवल्यामुळे या ठिकाणी एक आंदोलन आणि एक बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन या ठिकाणी करण्यात येतं। शिवसेना शिंदे गटाचे हे पदाधिकारी आहेत। साहेब यांना माफ करा, सडका मेंदू साफ करा, अशा प्रकारे घोषणाबाजी जी आहे या ठिकाणी देण्यात येते। या ठिकाणी समाधान सरवरकर, मनीषा कायंदे आणि या एकूणच सर्व पदाधिकारी या ठिकाणी पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात महिला पदाधिकारी सुद्धा आहेत। यामुळे कुठेतरी शिंदे गटाच्या या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना डिवचल्याचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। आता उबाटा बाळासाहेबांच्या स्मृती जेव्हापासून झालं का सुरू जेव्हापासून महाविकास आघाडी स्थापन झाली आहे तेव्हापासून उबाटा पक्षाचं हेडक्वार्टर्स हे दिल्ली झालेलं आहे आणि त्यांचे नेते आणि त्यांचे आका हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी आहेत हे आता सगळ्या जगाला कळलेलं आहे। आणि काल ते तिकडे दिल्लीला गेले होते आणि इंडिया अलायन्सची बैठक होती। ज्या उद्धव ठाकरेंना युतीमध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये इतका मान सन्मान होता की त्यांच्या आदेशानुसार सगळं चालायचं आणि मध्यस्थानी असायचे, त्यांची खुर्ची पण वेगळी मध्यस्थानी असायची, त्यांना आता दिल्लीमध्ये जाऊन 5व्या 6व्या रांगेवर बसावं लागतंय। आणि असं केविलवाणे असे बसले 3 जण आपण पाहतोय। तिकडे आदित्य ठाकरे आहेत, अन्य पण त्यांचे सहकारी आहे। सकाळचा भोंगा जो आहे ते काय त्यांचा विश्वप्रवक्ते ते सुद्धा तिथे आहेत। म्हणजे काय अवस्था झाली आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडल्यानंतर काय आपली गत होऊ शकते हे पाहिलंय आणि म्हणूनच आम्ही आज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय की काय ही अवस्था झाली आहे आणि जो पक्ष तुम्ही निर्माण केला तो आता चांगल्या हातात आहे। म्हणजे एकनाथजी शिंदे यांच्या हातात शिवसेना हे धनुष्यबाण आणि शिवसेना चिन्ह हे नाव हे आता आणि एकनाथजी शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत आणि म्हणूनच आज जनता त्यांच्या मागे उभी आहे। आपण पाहिलं की दोन्ही निवडणुकांमध्ये आमचा विजय झालेला आहे, परंतु उबाटा पक्षाची आज काही जी अवस्था झाली आहे ते बाळासाहेबांना नक्कीच त्यांच्या आत्म्याला त्रास होत असेल आणि आम्हालाही कुठेतरी शिवसैनिक म्हणून वाटतंय की हे असं योग्य नाही आहे। म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय। वंदनीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले। स्वतः म्हणतायत की मी बाळासाहेबांचा पुत्र आहे, ठाकरे ब्रँड आहे। कुठे आहे तो ठाकरे ब्रँड? तुम्ही दिल्लीला जाऊन नुसते वाकला नाहीत तर तुम्ही तिथे झुकला नाहीत तर तुम्ही तिथे सरपटलात। आज ज्या पद्धतीने 6व्या रांगेमध्ये तुम्हाला बसायला मिळालेलं आहे, खरं तर पुढच्या वेळेला ते 6वी रांग सुद्धा असणार नाहीये। हा खरं तर मी एवढंच सांगते, उद्धवजी तुम्ही शिवसैनिकांना काय उत्तर देणार आहात? जर आज हिंदू हृदय सम्राटांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला, आम्हाला अभिमान शिकवला, आम्हाला हिंदुत्व शिकवला, हे सगळं तुम्ही सोडलेले आहेत। कुठे आहे तुमचा स्वाभिमान? कुठे आहे तुमचा अभिमान? कुठे आहे तुमचं हिंदुत्व? आज काय अवस्था झाली आहे बघा। तुम्ही संपूर्णपणे उभाटा ही सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या पायावर तुम्ही टाकलेली आहेत। आतापर्यंत या स्मृतीस्थळावर किती वेळा राहुल गांधी आणि सोनिया गांधी आले हो तुमच्या इथे नतमस्तक व्हायला? एक काळ असा होता की मातोश्रीवर सर्वजण जात होते। अगदी जेव्हा भाजप बरोबर ताई महायुती होती तेव्हा सुद्धा अमित शहा सुद्धा तुम्हाला मातोश्रीवर येऊन भेटत होती। परंतु जेव्हा तुम्ही हिंदुत्व सोडला त्यानंतर तुमची काय अवस्था झालेली आहे तुम्ही बघा। चोरासारखे, उंदरांसारखे कुठेतरी बसून लपून बसला होतात असंच दिसत होतं। नरेश म्हस्केजी आज बोलले की संजय राऊत तिथे भांडी घासत होते। फोटो नाही आहेत पण भांडी घासत होते अशी त्यांना माहिती मिळालेली आहे। आता तुम्ही तिथे बसून सोनिया गांधी आणि राहुल गांधींचीच भांडी घासा, हेच तुमच्या आयुष्यात आहे आणि हेच तुमचं नशीब आहे। आपण जर बघितलं तर
गेल्या काही दिवसात राज ठाकरे उद्धव ठाकरेंची जवळीक बघायला मिळते. राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरेंना भेटायला गेले होते. मात्र ज्यावेळी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सल्ला दिला होता तेव्हा राज ठाकरेंनी म्हटलं होतं की राज ठाकरेंनी भाजपा किंवा देवेंद्र फडणवीसांना भेटू नये, त्यांची जवळीक टाळावी. त्यावेळी राज ठाकरेंनी म्हटलं होतं की तुम्ही काँग्रेस सोडणार आहात का? मात्र सोडणार आहात का म्हणण्यापेक्षा काल तर सगळी अगदी मला वाटतं राज ठाकरे आणि मनसैनिकांनी बघितलेली आहे की उबाटाची अवस्था काय आहे. त्याच्यामुळे ते नक्कीच विचार करतील की अशा संपलेल्या पक्षाची, आधीच काँग्रेस संपलेला आहे, त्यामध्ये अजून एक संपलेला पक्ष. एक म्हण आहे आपल्या मराठीमध्ये की शेपूट नाही त्याला गाढव म्हटलं जातं. गाढव आहे, शेपूट नाहीये त्याला. तसंच राहुल गांधीच्या बाबत मी हेच म्हणेन की माणूस आहे पण अक्कल नाहीये. अशा माणसाकडे ही लोक जाऊन बसतायत, ते प्रेझेंटेशन करतायत, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, आणि हे बघतायत. आणि खरोखर ही दयनीय अवस्था आहे. आम्ही आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी नतमस्तक व्हायला आलोय आणि त्यांना सांगायला आलोय की या तुमच्या पुत्राला ज्यांनी शिवसेनेचं वाटोळं केलेलं आहे त्यांना माफ करा. कारण खरी शिवसेना आणि खरे विचार घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण चाललेलो आहोत. तुमच्या पुत्राला माफ करा. याआधी सुद्धा असाच मुद्दा समोर आला होता, ज्याच्यामध्ये जेव्हा महायुतीचे सरकार होतं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, त्यावेळेला दिल्लीला जे केले होते तेव्हा मागेच ते बसले होते आणि त्यावेळेला सुद्धा अशाच प्रकारचे आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळाले. नाही, बघा, उद्धव ठाकरे प्रत्येक वेळा इंडिया अलायन्समध्ये त्यांचं खच्चीकरणच झालंय. जे उद्धव ठाकरे नेहमी स्वतंत्र व्यवस्थित मोठ्या खुर्चीवर बसायचे ते सोफ्यावर बसायला लागले. बाकड्यावर सुद्धा बसण्याची वेळ त्यांना येईल. आणि हेच आम्ही सगळे जग पाहतंय, सगळी दुनिया पाहते. आज तिकडचे पण जे शिवसैनिक आहेत उभाटातले, त्यांना सुद्धा तोंड दाबून बुक्क्याचा मार होतोय. ते पाहतायत उघड्या डोळ्यांनी की आपल्या नेत्याचं काय किंमत करून टाकली आहे. परंतु हिंदुत्वाचे विचार सोडले, बाळासाहेबांची साथ सोडली की काय होतं हे सगळ्या जगाने पाहिलंय, सगळ्यांनी पाहिलंय. आणि त्यामुळे ही अवस्था त्यांनी स्वतःवर ओढवून घेतलेली आहे. म्हणजे ज्या फडणवीसांना ते नावं ठेवायचे त्यांना जाऊन पुष्पगुच्छ देणं आणि वारंवार भेटणं हे कशासाठी आम्हाला समजतंय. पण ज्या एकनाथ शिंदेंनी आज शिवसेना मोठी करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एवढे कष्ट केले, एवढी मेहनत केली, ते एकनाथ शिंदे मात्र तुम्हाला दूरचे वाटतायत. ही खंत आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख ताई तसंच थांबा. ताई थोडं तिथेच थांबा ना, तिथे एक तर शिवसेना नेते या ठिकाणी आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी दाखल होत त्यांनी उपरोधिक असं हे आंदोलन केलेलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेचं हे उपरोधिक आंदोलन राहुल गांधी यांच्या प्रेझेंटेशनमध्ये ठाकरेंच्या आसन व्यवस्थेवर त्यांच्याकडून टीका केली गेली आहे. तर दिल्लीतल्या बैठकीत ठाकरे 6व्या रांगेत बसलं असल्याचं मनीषा कायंदे यांनी म्हटलं. हिंदुत्व सोडल्यावर काय अवस्था झाली असा आरोप देखील शीतल म्हात्रे यांनी केलाय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.